एका मस्जिदमध्ये एका मौलानानं असं काम केलं, त्याच्याकडं पाहिल्याच्या नंतर आणि त्या कामाला ऐकल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा म्हणसाल की यार लोक जे म्हणतात ना ते खरंच आहे, की चांगल्या माणसाचं एक मुखवटा घालून एखादा राक्षस देवाच्याच घरामध्ये राहतो. बघा कसं असतं, कोण्याही जातीचा माणूस असू द्या, कोण्याही धर्माचा असू द्या, कोण्याही पंथाचा असू द्या किंवा कोणत्याही देशामध्ये राहणारा असू द्या, जर तो धार्मिक आहे आणि धार्मिक स्थळावर आहे तर त्याचं काम फक्त चांगल्या पद्धतीनं राहणंच आहे. आणि त्याचं काम असं असतं की बाबा तो ज्या धार्मिक स्थळावर आहे त्या धार्मिक स्थळाची इज्जत करणं आणि त्याची देखरेख करणं किंवा त्याच्याबद्दल लोकांना चांगल्या पद्धतीचं सांगणं. तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की ज्या मस्जिदी असतात त्या मस्जिदीमध्ये काही लेकरं शिकतात आणि त्या लेकरांना शिकवण्याचं काम मौलाना करतात. आणि त्या धर्मामध्ये मौलाना एक असं काम करतात की बाबा धर्माला समोर नेणं, धर्माबद्दल काही वैशिष्ट्ये सांगणं, लेकराला शिकवणं आणि त्याच्यामधून एखादी नवी जनरेशन उभारण्यासाठी त्यांना पुढाकार देणं हे त्यांचं काम असतं. चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी या सगळ्या समजावून सांगणं त्यांचं काम असतं. पण कधी असं ऐकलंय का की हेच मौलाना आणि याच मौलानामध्ये काही लोक असे असतात की ते एक चांगला मुखवटा चेहऱ्यावर घालतात आणि त्यानंतर जे काम करतात ना ते एवढं खराब असतं आणि एवढं बेकार असतं की ते एखादा राक्षस माणूसच करू शकतं. तर आज तुम्हाला मी अशीच एक घटना सांगणार आहे. एका मस्जिदमध्ये एक मौलाना राहत होता, जो की खूप जास्त वेळ नमाजही पढत होता आणि त्याची त्या मस्जिद म्हणजे इज्जतही होती. आणि त्याला तिथले आसपासचे लोक मानायचे सुद्धा की बाबा मौलाना आहे, चांगला आहे आणि चांगल्या रस्त्यावर चालण्यासाठी तो खूप काही काही सांगतो बी, शिकवतो पण. आणि तिथं काही लेकरंसुद्धा जायचे. तर त्या मस्जिदमध्ये एक स्त्री साईडच्या गावची झाडपूस करण्यासाठी आणि स्वच्छता करण्यासाठी तिथं जायची आणि झाडपूस करायची आणि यायची. आता बघा कसं असतं ना, धार्मिक स्थळावर माणूस एकलं जरी असलं ना तरी त्याला भीती वाटत नाही. त्याला माहिती आहे की इथं आपल्याला काही नुकसान होऊ शकत नाही, धार्मिक स्थळावर आपल्यासोबत काही वाईट होऊ शकत नाही. तर तसंच या महिलेला सुद्धा वाटायचं की हिच्यासोबत सुद्धा काही वाईट होणार नाही आणि कोणी वाईट करणार नाही, कारण की ती मस्जिद होती. मस्जिदी म्हणजे तसं काम करणं बरोबर नाही ना. एक चांगला माणूस कधीच तसं काम करू शकत नाही. पण तिला अंदाजा नव्हता की त्या मस्जिदमध्ये जो राहणारा मौलाना आहे त्याची नजर या महिलेवर कित्येक दिवसापासून होती. एक दिवस ही महिला झाडपूस करण्यासाठी त्या मस्जिदमध्ये गेली आणि त्या मस्जिदमध्ये दुसरं कुणीच नव्हतं, तो मौलाना आणि ही एकलीच होती. त्या मौलानाने इकडं तिकडं बघितलं आणि त्याला चान्स भेटला काहीतरी करण्याचा, तर त्याने या महिलेसोबत जबरदस्ती केली तर केली आणि हिचे काही फोटो त्यानं क्लिकसुद्धा केले. आणि सगळं काम झाल्याच्या नंतर तो हिला म्हणला की तू जर कोणाला ही गोष्ट सांगितली तर तुझे फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करेल. त्यावेळेस त्या बाईच्या पायाखालून जमीन सरकली आणि ती म्हणली की अरे तू तर धार्मिक माणूस आहे, तू तर धर्मगुरू आहेस आणि तू असं करतोयस, तुला लाज कशी वाटत नाही. तो म्हणला की आम्हाला काही जीव नाही काय, आम्ही काही करू शकत नाही काय. अशा प्रकारची त्याची बोलीभाषा तिच्यासोबत होती. आता हे सगळं काय हिंदीमध्ये होतं पण मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. तर ती महिला घराकडे आली आणि नाविलाजाने तिनं तिचं तोंड गप्प ठेवलं. आणि तो मौलाना त्याचं मन जेव्हा होईल तेव्हा तो तिला बोलवायचा आणि त्याच्यासोबत जबरदस्ती करायचा आणि परत फोटो काढायचा, बोलवायचा, जबरदस्ती करायचा आणि परत फोटो काढायचा. आता तिला वाटलं की आता माझं तर आयुष्य असंच निघून जाणार आहे आणि असंच निघून जाईलही. पण काही महिन्याच्या नंतर त्या महिलेला समजलं की ती तर प्रेग्नेंट आहे. आता ती प्रेग्नेंट असल्याच्या नंतर आता तिचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं. तिच्या घरचे आरबळले की अरे तू प्रेग्नेंट आहे तरी कशी. मग तिच्या घरचे तिला फोर्स करायला लागले. आता ती भ्यायला लागली, जर मी त्याचं नाव घेतलं आणि त्याने जर माझे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले तर माझी तर इज्जत काय अजिबात राहणार नाही. असं तरी कोणी असेल एखादा म्हणून थोडंफार मारतील, कुटतील, काहीतरी करतील, पण नाव सांगू तरी कुणाचं आणि कुणावर आरोप तरी घेऊ कोणाचा. ती महिला एकदम चुप्प होती, ती मुलगी एकदम गप्प होती. मग त्या मुलीवर इतका फोर्स केला तिच्या घरच्यांनी की सांग सांग सांग, कुणं केलं काय केलं, कुणं केलं काय केलं. तेव्हा त्या मुलीनं सांगितलं की माझ्यासोबत जवळच्या मस्जिदीमध्ये राहणारा एक मौलाना आहे, त्या मौलानाने जबरदस्ती केली आणि तो माझ्यासोबत रोज ते काम करतो आणि त्याच्यामधून मी प्रेग्नंट राहिले. त्यावेळेस तिच्या घरचे सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेले, त्या मौलाना विरोधात तक्रार नोंदवली आणि त्याला अटक करण्यात आली. आता त्याला जेलमध्ये पाठवण्याची कारवाई सुरू आहे. तर मला फक्त एवढं म्हणायचं आहे, जर धर्मगुरू, जर धर्माचं रक्षण करणारे माणसं जर अशा पद्धतीचं वागायला लागले तर माणसाने विश्वास ठेवायचा कुणावर. आणि तुम्हाला आठवत असेल मी याच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की देवसुद्धा या मंदिरामध्ये नाही आहे. देवसुद्धा म्हणत असेल की या मंदिरामध्ये एक गोरखधंदा चालू आहे, या धर्मस्थळावर एक गोरखधंदा चालू आहे ज्याच्यामध्ये माणूस माणसाचा फायदा बघतो आणि माझ्यापर्यंत काही येतच नाही.
आणि मंदिरामध्ये एरी भक्त जाओ कुणी जाओ ते काय करतात, आपला फायदा बघतात. देवाला म्हणतात की तुला 1 किलो लाडू देतो, मला 1 कोटी रुपये भेटू दे. तर अशा काही प्रकार असतो. आणि डोळे बंद करून कुणावरही विश्वास ठेवला नाही पाहिजे. कसं असतं ना, चांगल्या माणसाचा मुखोटा घालून काही राक्षसंसुद्धा बसलेली असतात. तर थोडं सावधान राहा, थोडं सतर्क राहा. जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे धर्मस्थळ आहे आणि या धर्मस्थळावर आपल्याला कुणीही काहीही नुकसान देऊ शकत नाही, तर ही तुमची चूक आहे. तिथं पहिले तुम्ही बघा तुमच्यासोबत लोक कसे वागतात, कसे बोलतात, कोणता माणूस कसं बघतो. बघा, माणूस ओळखायचे नाही तेव्हाच ओळखू येतो माणसाच्या नजरेवरून, की तो नेमका कोणत्या नजरेने आपल्याकडे बघतोय. तर थोडंसं ना काळजी घ्या आणि या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. तुम्ही जर या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं तर तुमच्यासोबत मोठी घटना घडण्यापासून टळल्या जाईल.